नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार. आज ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होणार. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. सप्टेंबर महिना सुरू झाल्याने 2 महिन्यांचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. अजून अधिकृत घोषणा नाही, परंतु आदिती तटकरे लवकरच निर्णय घेणार आहेत. दरम्यान 26 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले असून पडताळणी सुरू आहे. महिलांच्या मनातील मोठा प्रश्न. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. दरमहा मिळणाऱ्या थेट आर्थिक मदतीमुळे घर खर्चाला हातभार लागतो. मात्र सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतरही ऑगस्टचा हप्ता जमा न झाल्याने महिलांच्या मनात संभ्रम आहे. हप्ता दर महिन्याला वेळेवर जमा होण्याची अपेक्षा असते, पण यावेळी उशीर झाल्याने महिलांमध्ये चर्चा रंगली आहे. शासनाकडून आज किंवा उद्या याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकार महिला लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 2 हप्त्यांची एकत्रित रक्कम मिळणार. महिलांचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ऑगस्ट व सप्टेंबरचा हप्ता एकत्र जमा होणार का? सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर ऑगस्टचे थकलेले पैसे या महिन्यात देण्यात येतील अशी चर्चा आहे. जर शासनाने निर्णय घेतला तर 2 महिन्यांचा हप्ता एकाच वेळी जमा होईल. त्यामुळे महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काही दिवसात याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करतील अशी शक्यता आहे. 26 लाख महिलांचे अर्ज बाद. लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमध्ये मोठे निष्कर्ष समोर आले आहेत. सुमारे 26 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन अर्ज केले होते. अंगणवाडी सेविका सध्या घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करत आहेत. पडताळणीनंतर पात्र लाभार्थ्यांनाच हप्त्याचा फायदा मिळेल. या प्रक्रियेतील काटेकोरपणा पाहता हप्त्याच्या रकमेच्या वितरणात विलंब होत असल्याचे स्पष्ट दिसते. सणासुदीच्या मुहूर्तावर अपेक्षा. राज्यात गणेशोत्सव आणि गौरीपूजन जवळ आले आहे. शासन नेहमीच सणाच्या मुहूर्तावरच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करतं. यावेळी देखील त्याच पद्धतीनुसार रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळाल्यास घर खर्चासाठी मोठा हातभार ठरेल. सणासुदीच्या काळात दुहेरी आनंदाची अनुभूती महिलांना मिळेल. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या ऑगस्टचा हप्ता न मिळाल्याने महिलांच्या मनात शंका निर्माण झाली असली तरी शासन लवकरच निर्णय घेईल अशी आशा आहे. जर 2 महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाले तर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.